इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. सोलापूरच्या मातीत गणपतीची देखणी रूप घडवणारा तो तरुण नियती आपल्या आयुष्याचा खेळ असा अर्धवट मोडेल असं कोणालाही वाटत नव्हतं. नवीन मिठ्ठा, वय अवघं 24 वर्ष, ज्या हातांनी मातीला आकार देऊन चैतन्य फुलवलं त्याच हातांनी स्वतःच्या आयुष्याची दोरी कापून घ्यावी हे ऐकून अख्खा सोलापूर हळहळला. रविवारी सकाळची वेळ. नवीन घरातून बाहेर पडला तो पुन्हा कधीही न परतण्यासाठीच. दुपारी 4:30 नंतर त्याने फोन फ्लाईट मोडवर ठेवला आणि त्याच्या कुटुंबाच्या काळजाचा ठोका चुकला. आई डोळ्यात प्राण आणून वाटेकडे बघत होती, पण नवीनच्या मनात नैराश्याचा अंधार इतका दाटला होता की त्याला घरचा प्रकाशही दिसेनासा झाला. रात्री 10:30च्या सुमारास टिकेकरवाडी ते होडगी दरम्यान रेल्वे रुळावर एका तरुणाचा छिन्न विछिन्न देह सापडल्याची माहिती आली आणि मिठ्ठा कुटुंबावर आभाळ कोसळलं. नवीन अविवाहित होता, स्वप्नांनी भरलेलं वय. घरात आईसोबत राहून तो मूर्तिकलेचा वारसा जपत होता. कलेच्या जगात रमणाऱ्या या तरुणाला कोणत्या गोष्टीने इतकं ग्रासलं होतं की त्याला मृत्यू जवळचा वाटला. यापूर्वीही त्याने एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. जणू काही काळ त्याला वारंवार साथ घालत होता. तेव्हा मित्रांनी त्याला मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, पण यावेळी मात्र नियतीने त्याला संधीच दिली नाही. ज्या हाताने अनेक मूर्तींचे डोळे रेखले, आज त्याच डोळ्यात कायमची शांतता पसरली. मरणानंतरही त्याच्या पश्चात आई आणि 2 बहिणींचे अश्रू थांबायला तयार नाहीत. अज्ञात कारणासह पोलीस डायरीत नोंदलं गेलं असलं तरी एका उमद्या कलाकाराचा असा अंत समाजाच्या मनावर ओरखडा ओढून गेला आहे. मातीशी नातं सांगणारा तो तरुण आज मातीतच मिसळला. मागे सोडून गेला फक्त त्या पूर्ण न झालेल्या मूर्ती आणि कधीही भरून न निघणारी पोकळी.